महादेवांना डिस्ट्रॉयर म्हणजेच नष्ट करणारा का म्हणतात? खरंच ते माणसांना नष्ट करतात का? याचंच उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. महादेव जेव्हा त्यांच्या भक्तांवरती कृपा करतात त्यावेळेस ते सर्वात आधी त्यांच्यामधील अवगुणांचा नाश करतात. लोभ, मोह, माया, मत्सर या सर्व गोष्टींना ते आधी डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात आणि त्या माणसाला पूर्णपणे शून्य स्थितीमध्ये घेऊन जातात. जेव्हा माणूस शून्य स्थितीत जातो तेव्हाच त्याला या जगाची रियालिटी कळते, त्याच्या आयुष्याचा पर्पज कळतो आणि ही शून्य स्थिती म्हणजेच शिवस्थिती असते. जेव्हा माणूस शून्य स्थितीमध्ये जातो तेव्हाच त्याच्या डोळ्यावरील अज्ञानाचा पडदा हटतो आणि त्याला ज्ञान मिळायला सुरुवात होते. आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि आपण या जगात का आहोत हे त्याला कळायला लागतं. लोकांचे खरे चेहरे त्याच्या समोर यायला लागतात, कारण महादेव हे सत्य आहे आणि ज्या वेळेस आपण त्यांच्या दृष्टीने हे जग बघतो त्यावेळेस आपल्याला फक्त सत्य समजायला लागतं आणि दिसायलाही लागतं. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की महादेव माणसातील अवगुणांना नष्ट करत असतात, माणसाला नाही, आणि त्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जात असतात.